एक सुयश नावाचा तरुण होता. तो मोठ्या शहरात एका कंपनीत काम करत होता. कामात इतका व्यस्त की त्याला घरच्यांना भेटायला देखील वेळ मिळत नसे. आई वडील गावात, भाऊ भावजय वेगळ्या शहरात, सगळे आपापल्या आयुष्यात गुंतले होते. एके दिवशी ऑफिसमधून घरी परतताना सुयशचा दिवस फार वाईट गेला. बॉसने रागवलं, प्रोजेक्ट अडकवलं आणि वरून मुंबईची गर्दी. त्याचं डोकं फिरून गेलं होतं. तो घरी आला, पण घरात पूर्ण शांतता. बोलायला, हसण्यासाठी किंवा एक ग्लास पाणी देण्यासाठीही कोणी नव्हतं. तो एकटा बसून विचार करू लागला. पैसे, नोकरी, मोठं घर, पण माझं स्वतःचं कोण आहे? त्याच संध्याकाळी त्याचा फोन वाजला. आईचा आवाज. कसा आहेस रे? खूप थकलास वाटतंय. आवाजात दम नाही. इतकंच ऐकून सुयशच्या डोळ्यात पाणी आलं. आईला न सांगताही त्याचं दुःख कळत होतं. आई म्हणाली, परत कधी येणार? घरात सगळे तुला मिस करतात. त्या क्षणी सुयशच्या मनात काहीतरी बदल झाला. पुढच्या आठवड्यात त्याने अचानक सुट्टी घेतली आणि गावाकडे गेला. घराच्या दारात पाऊल टाकताच आईचा हसरा चेहरा, वडिलांचा आधार देणारा हात आणि भावाची मिश्कील टिंगल सगळं पाहून त्याला जाणवलं, किती दिवसांनी तो खऱ्या घरात, खऱ्या प्रेमात परत आला होता. त्या दिवशी सगळ्यांनी एकत्र जेवण केलं. आईची गरम भाकरी, पितळी ताटात वरण भात आणि घरातील हास्य. सुयशला वाटलं, याहून मोठं सुख कुठे असू शकतं? रात्री वडील त्याच्या जवळ बसले आणि शांतपणे म्हणाले, काम महत्त्वाचं असतं, पैसा महत्त्वाचा, पण माणसांच्या सोबतीशिवाय हे काहीही पूर्ण नाही. तू थकलास तर आम्ही आहोत, पडला तर उभं करायला हात आहेत. हीच तर कुटुंबाची ताकद. हे ऐकून सुयशच्या मनातील सगळी ओढ, ताण, एकटेपणा जणू वितळून गेला. तो विचार करू लागला, माणूस कितीही मोठा झाला तरी त्याची मुळे घरातच असतात. शहरात परतल्यावर सुयशने ठरवलं, घरी नियमित फोन करायचा, महिन्यातून एकदा भेट द्यायची, कामापेक्षा माणसांना महत्त्व द्यायचं. आणि हळूहळू त्याचं आयुष्य शांत व सुंदर होत गेलं. कारण त्याच्या आयुष्यात आता कुटुंबाचा हात, प्रेम आणि आधार होता. बोध, जीवनात कितीही व्यस्त राहिलात तरी कुटुंबाला वेळ द्या, कारण शेवटी आपण परत जातो ती आपल्या माणसाकडेच. तर मित्रांनो, कशी वाटली गोष्ट ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनल नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.